आणि या किडनीमध्ये सहभागी झालेले आहेत यांच्यावर उत्तर तुम्ही खूप छान दिलं। उत्तराला त्यांचे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्यांची प्रॉपर्टी आपण जप्त केली पाहिजेत। हो, जीव गेला, एका किडनीवर 19 शेतकरी जगतायत, एक दुसरी किडनी गेली ना 19ही मरतील ना। म्हणून उत्तर चांगलं दिलं तुम्ही, पण यांच्यावर ज्या कलमा लावल्यात त्यामध्ये मोकोका लावण्याची आवश्यकता आहे। मोका तुम्ही लावणार का? आणि हे सर्व रॅकेट शोधून काढत असताना या रॅकेटचा सूत्रधार जो आहे दिल्लीत, महाराष्ट्राची पोलीस जाऊन त्या पद्मश्री मिळवलेल्या डॉक्टरला अटक करणार का? साऊथ मध्ये पोलीस जाऊन आले चंद्रपूरचे, त्याच्या घराच्या भोवताल पोलिसांचा घुसू दिलं नाही, प्रवेश करू दिला नाही। त्या घराला सर्व गावकऱ्यांनी, त्या परिसरातील लोकांनी डॉक्टरला अटक करू दिली नाही, उलट पोलिसांनाच जीव धोक्यात घालून पोलिसांना वापस यावं लागलं। म्हणजे किती भयानक असेल। म्हणून SIT नेमून होणार नाही, तर याच्या खोलवर जाण्यासाठी या मूळ सूत्रधाराबरोबर महाराष्ट्रातील हे किडनी विकण्यासाठी भाग पाडणारे जेवढे सावकार आहेत, या सावकारावर किती दिवसात कारवाई करणार आणि यांना सर्वांना एक कडक कारवाईसाठी जे काही सापडले त्यांच्यावर मोका लावणार का? मान्य विजय भाऊ, आपण ही गोष्ट खरी आहे की सर्वात पहिले हे प्रकरण पुढे आणण्याकरता आपण पुढाकार घेतला, परंतु आपण सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत, आपण दिलेली पूर्ण माहिती सत्य नाही आहे। एक तर कुठेही आम्ही दिलेलं नाही आहे की 19 लोकांच्या किडन्या त्या ठिकाणी गेल्या, 9 लोकांच्या किडन्या, आणि त्याच्यामध्ये शेतकरी आपण हा वारंवार उल्लेख केला। ह्या प्रकरणामध्ये फक्त एक ते पण दुर्दैवी आहे, एकच शेतकरी आहे त्याच्यामध्ये, आणि 2 लोक आहेत ज्यांनी किडनी आपली विकली किंवा डोनेट केली, ते महाराष्ट्रातले आहे 2, आणि बाकीचे उर्वरित राज्यातले त्या ठिकाणी। दुसरा प्रश्न आपण जो सांगितला की संबंधित डॉक्टर जो किडनीची सर्जरी हा पूर्ण देशभर करतो, कुठल्याही देशामध्ये किडनी काढायची असेल तर त्याला बोलण्यात त्या हॉस्पिटलमध्ये पॉप्युलर डॉक्टर आहे तो, त्याला पद्मश्री असो का कुठले असो, तो सापडल्यावर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, हे आपल्याला सरकारच्या वतीने त्या ठिकाणी सांगतो। दुसरं, अजून हे कायदे स्ट्रॉंग करण्याकरिता, परंतु माझी आपल्याला विनंती आहे, आपण काय करतो सभागृहामध्ये भलतीच काहीतरी माहिती देतो। आपण वारंवार सांगितलं की 19 शेतकऱ्यांच्या किडन्या काढल्या, 19 शेतकऱ्यांच्या किडन्या काढल्या, 19 शेतकऱ्यांच्या किडन्या काढल्याने किंवा त्यांनी विकल्या पण नाही, याच्यामध्ये 9 जण आहे, आम्ही लेखी देखील 9 त्या ठिकाणी दिला, आणि त्याच्यामध्ये एक शेतकरी आहे, पण ते दुर्दैवी आहे, काही विषय नाही, ते दुर्दैवी आहे। त्याच्यामुळे सरकार देखील गंभीर आहे, सरकारनं तातडी सर्वांना त्या ठिकाणी अटक केलेली आहे, SIT लावली, आपल्या SIT मुळे त्यामुळे सर्वजण आपण माहीत पडले की संपूर्ण देशामध्ये काय होऊन राहिलं आहे। तर ह्या अनुषंगानं जे लोक असतील त्या सन्मानावर तातडीनं कारवाई करण्यात येईल, हा शब्द येतो। होतकर सर, एक मिनिट। माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सभागृहाचे सदस्य अतुल भातखळ साहेबांनी अत्यंत महत्त्वाचा विषय या ठिकाणी काढलेला। अध्यक्ष महोदय, अतुल भातखळकर आणि विजय वडेट्टीवार साहेबांचे एक प्रश्न अनुत्तरित आहे मंत्री महोदय की मोकासारखी कारवाई त्यावरती केली जाईल का, हा माझा पहिला प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, मी जो आता प्रश्न विचारला तो थोडासा स्कोपच्या बाहेरचा होईल, पण अध्यक्ष महोदय, अशाच पद्धतीने जे चंद्रपूरला घडतंय, राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये हेच चालू आहे अध्यक्ष महोदय, आणि यामध्ये गरजेपटी लोक वाटेल त्या भावानी खाजगी सावकाराकडून लोन घेतात। अध्यक्ष महाराज, तुम्हाला जर कळलं तर या खाजगी सावकारांचा रेट 25 रुपयापासून, शेकडा 25 रुपयापासून तर 30 रुपयापर्यंत अध्यक्ष महाराज, याच्या पलीकडे सुद्धा घंट्यावर सुद्धा व्याज अध्यक्ष महोदय। त्यामुळं या प्रश्नामुळं अध्यक्ष महोदय, राज्याचा संपूर्ण राज्याचा गोषवारा किंवा निश्चितपणे चौकशी आपण अशा प्रकारची या ठिकाणी करणार आहात का? यामुळं अध्यक्ष महोदय, मी ज्या जालन्यातून येतो त्या जालन्यामध्ये अलीकडच्या वर्षभरामध्ये मग ते TV चा सट्टा असेल, क्रिकेटचा सट्टा असेल किंवा बाकी इतर कोटी तरुण मुलं त्या कामाला लागतात आणि खाजगी सावकाराकडून पैसे घेतात, तर अशा अनेक तरुण मुलांनी आत्महत्या केली। अध्यक्ष महोदय, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी राज्यातल्या संपूर्ण प्रकारची किंवा जालन्याची चौकशी, त्यांनी एक मार्ग त्या ठिकाणी जरी